प्रीमियर लीग लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा बेंगलोर गोवा आणि काश्मीरला काश्मीरला लोणावळा आता आणि काय उरलं लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा बेंगलोर गोवा आणि लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा बेंगलोर गोवा आणि माऊली प्रसाद इलेवन संघ तर पहा इथे आज सुकापूर प्रीमियर लीगचं हे सुंदर पर्व आज संपूर्ण गावामध्ये आपल्या या सर्व खेळाडूंनी आज मिरवणूक काढली आहे आणि हे वेगळं चांगलं वातावरण मात्र आज क्रिकेटचं या सुकापूर प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. आपल्या गावाचं गाव पण टिकून राहावं, आपल्या गावाची एकी एकत्रित राहावी आणि आपला गाव कोणत्याही पक्षाला कोणी पक्षाचा विचार न करता आपल्या पक्षाच्या चपला बाहेर ठेवून आपण एकत्रित राहायचं. या अनुषंगानं मात्र सुकापूर प्रीमियर लीगचं हे एक दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. या श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर रंगणार सुकापूर प्रीमियर लीग 2 दिवस. काल 40+ खेळाडूंनी अतिशय चांगला खेळ दाखवला आणि खरं तर आपण बघितलं तर या मैदानावर आपल्या घरच्या मैदानावर घरचा संघ विजेता ठरला, तो म्हणजेच 11 स्टार 40+ मास्टर सुकापूर संघ पहिल्या क्रमांकाचा दावेदार ठरला. म्हटलं तर क्रिकेटसाठी आणि आज देखील पहा सुकापूर गावाचे जणू काही जत्राच आहे असंच पाहायला मिळतंय. आणि या व्यासपीठावर खरं तर राजेशजी केणे यांच्या सुसौभाग्य पत्नी शिव
शिवशौर्य प्रतिष्ठान संघ गाजतय उपस्थित आहेत. आदरणीय योगिताताई पाटील या व्यासपीठावर उपस्थित आहेत. सुखपुरामधी आवर्जून की स्त्री म्हणजे ईश्वराने दिलेले अमूल्य वरदान, ज्याची कशातच आपण किंमत करू शकत नाही. मुलगी आणि सून जगातील प्रत्येक घराला त्याच्याशिवाय शोभा येत नाही. सुखपुरामध्ये प्रीमियर लीग मध्ये नाव गाजतय या संघाचा हे प्रभाकर केनी स्पॉन्सर भारी वेद क्या बात आहे. योगिताताईंचं मी आत्ताच उल्लेख केला की आम्ही प्रथमच माऊली प्रसाद इलेवन संघ आहे सुकापूर गावाची जान. माऊली प्रसाद इलेवन संघ आहे सुकापूर गावाची आणि जान. विकेट हॅट्रिक साठी 1000, लगातार 3 षटकार, लगातार 3 चौकार, 1000 रुपये. एका जोरदार टाळ्या या स्त्री व्यक्तिमत्वासाठी. क्या बात आहे. शिवशौर्य प्रतिष्ठान संघ गाजतय सुकापूर गाव काय क्रेज येतोय आज पहा. स्त्री व्यक्तिमत्व देखील क्रिकेटकडे आकर्षिल्या जात आहेत आणि स्त्री या व्यक्तिमत्वाला देखील क्रिकेट माऊली प्रसाद इलेवन संघ आहे सुकापूर गावाची. सुकापूर प्रीमियर लीगला जोरदार टाळ्यांना आपण सुरुवात करायची आहे. एकदा जोरदार टाळ्या, टाळ्यांचा प्रचंड आवाज या मैदानावर घुमला पाहिजे. आपण घेतो आपल्या गावची स्पर्धा. सुकापुरामध्ये प्रीमियर लीग मध्ये नाव गाजतय या संघाचा. नाव गाजतय या संघाचा. हे प्रभाकर केनी स्पॉन्सर भारी वेदिका 11चा किशोर केनी कॅप्टन भारी वेदिका 11चा. केनी स्पॉन्सर भारी वेदिका 11चा किशोर केनी पंकज पोपेटा आमचे गुणलेखक आमच्या सोबत पुन्हा एकदा काल दिवसात देखील जॉईन झाले. अरली नमस्कार. काल मैदानावर 40+ अतिशय चांगला खेळ गुरुनाथ पाटील दादांचा मान तिथे होत. माऊली प्रसाद इलेवन संघ आहे सुकापूर गावाची जान. आणि यंग टॅलेंट पाहायला मिळत आहेत आज सुकापूर मैदानावर. आणि राजेजी केणी इथूनच मात्र माऊली प्रसाद इलेवन संघ आहे सुकापूर गावाची जान. गुरुनाथ पाटील दादा या दरम्यान आदरणीय सन्माननीय शेखरजी शेळके जिल्हा परिषद सदस्य सर लाभला सुकापशौर्य प्रतिष्ठान संघ गाजतय सुकापूर गाव सुकापूर प्रीमियर लीग मध्ये आपलं हार्दिक स्वागत. एकनाथ शेठ, भोपी पॅव्हेलियन कक्ष आणि त्याचबरोबर वसंतजी पाटील आपलं देखील हार्दिक स्वागत. शॉर्ट पिच चेंडू, यस, कव्हर ड्राईव्ह केलाय. फलंदाज पंकज पोपेटाच्या बॅट मधून येतोय खणखणीत चौकार. सुकापूर प्रीमियर लीग गाजतय पनवेल तालुक्यात. यो चषक मानाचा या सुकापूर गावात. सुकापूर प्रीमियर लीग गाजतय पनवेल तालुक्यात. यो चषक मानाचा या सुकापूर गावात. एकदा जोरदार टाळ्या. गुड अंपायर, गुड अंपायर, व्हेरी गुड डांग्स. पहा वय वर्ष राजेशजी केणी अगदी 50 ओलाटलंय तरी डान्स काय करतायत. आज वयाची भान नाही यांना, परंतु आज एंटरटेनमेंट करतील. सुकापूर ग्रामस्थांना पूर्ण मनोरंजन करायला मिळेल या मैदानावर. या दरम्यान आदरणीय नामदेव शेठ फडके साहेब उपस्थित आहेत. बॉल मात्र इथे पंकजसाठी चांगला बॉल, चांगला कमबॅक करतोय. चौकार आल्यानंतर डॉट बॉलची समाप्ती. संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ते एकूण 6. आदरणीय सन्माननीय नामदेव शेठ फडके साहेबांकडनं या आयोजनासाठी रोख रक्कम 5000 रुपयाची आर्थिक मदत. एकदा जोरदार टाळ्या. खरं तर या टाळ्यांचा आवाज आहे तुमच्या दानशूरतेचं खरं तर कौतुक. स्वागत. चेंडू देखील डॉट जातोय आणि इथे मात्र
बाईच्या स्वरूपात नक्कीच लेग बाईच्या स्वरूपात मिळते. एक धाव, एका धावेने संघाची धावसंख्या 7. 7 धावा. धावसंख्या धावलकावर 7. पहिला षटक सुरू आहे. गोलंदाज महेश पुन्हा एकदा पंचांना पार करून चेंडू डावखुऱ्या फलंदाज संदीपसाठी. संदीपनं भिरकावून दिला. हवेमध्ये आहे बराच काल. झेलवर मात्र पोहोचण्याचा एक नामी प्रयत्न होता या क्षेत्ररक्षकाचा. क्षेत्ररक्षक चांगलं करतोय केतन. आणि आज आपल्या टाळ्यांचा आवाज हे प्रत्येक खेळाडूच्या कार्याला इथे मात्र पूर्णपणे दाद दिली जाते. व्हेरी गुड फिल्डिंग. पहिला षटक समाप्त. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावर एकूण 9. तर 9 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा स्वागत कक्षाकडे आपण वळणार आहोत, जिथे मात्र आपण आत्ताच ज्यांचा उल्लेख केला, खरं तर आदरणीय सन्माननीय नामदेव शेठ फडके, एक दानशूर व्यक्तिमत्व मित्रांनो. आणि त्यांच्या माध्यमातून आपण पहा या आयोजनाला रोख रक्कम 5,000 रुपयाचं बक्षीस आलं आणि त्यांचंच शुभसन्मान या व्यासपीठावर होत आहे. तर मी राजेशजी केणी यांना विनंती करेन, पनवेल तालुका चिटणीस म्हणून या परिसरामध्ये जर ओळख असेल तर राजेशजी केणी, उत्तम वक्तृत्व आणि त्यांचं इथे शुभसन्मान होतोय. अर्थात त्यांच्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय नामदेव शेठ फडके आणि शेखर शेळके यांच्याकडनं देखील 1100 रुपयाची आर्थिक मदत आपल्या आयोजनासाठी आलेली आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. चला, पण एक षटक झालंय. संघाची धावसंख्या जर बघितली तर एकूण 9 लागली गेली आहे. मॅच सुरू आहे. माऊली प्रतिष्ठान 11 विरुद्ध स्मिथ 11. स्मिथ 11 इथे मात्र तर नामदेव शेठ फडके साहेबांचं इथे स्वागत होतोय. तर वस्त्र अलंकार, मायेची प्रेमाची शाल त्यांच्या अंगावर परिधान करून सौंदर्याचं प्रत्येक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन एकदा जोरदार टाळ्यानं नामदेव शेठ फडके यांचा आपण शुभ सन्मान करीत आहोत. कारण मित्रांनो, हाताने केलेलं दान आणि मुखाने घेतलेलं ईश्वराचे नाव कधीही व्यर्थ जात नाही. आणि या दानशूर व्यक्तिमत्वाचं इथे शुभ सन्मान. त्यानंतर शेखरजी शेळके यांना आपण सन्मानित करूया. दुसऱ्या षटकातला पहिला बॉल. तर चेतन केणी, आमचे ॲडव्होकेट चेतन केणी, ॲज अंपायर कॉल इट इज वाईड. जिल्हा परिषद सदस्य आदरणीय शेखरजी शेळके यांचा इथे शुभ सन्मान होतोय. याच व्यासपीठावर मायेची प्रेमाची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आपण सन्मान करतो. एकदा जोरदार टाळ्यानं शेखर शेळके यांचा देखील आपण सन्मान करूया. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. पहिला बॉल वाईड. त्यानंतर धावसंख्या धावफलकावर 10. दुसऱ्या षटकातला हा मिस टायमिंग स्ट्रोक. आणि इथे काय घडलं, फलंदाज बाद होतोय. पंकज पोपेटा तंबूच्या आश्रयाला. लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा बेंगलोर गोवा आणि काश्मीरला. लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा बेंगलोर गोवा आणि काश्मीरला. कुठं कुठं जायचं हनीमूनला, सांग कुठं कुठं जायचं हनीमूनला. कुठं कुठं जायचं हनीमूनला, आता कुठं कुठं जायचं हनीमूनला. हो कुठं कुठं जायचं हनीमूनला, राया कुठं कुठं जायचं हनीमूनला. थँक्यू गुड्डू अंपायर. आणि लगेच आपण व्यासपीठावर सन्मान करण्यात येत आहे. अर्थातच गृहिणी म्हणजेच पूर्ण घर, त्यात त्यांची ऋणी अशी गृहिणी, अर्थातच याच गावच्या सरपंच मॅडम सुसौभाग्य योगिताताई राजे इथे होत आहे. मी विनंती शुभ सन्मान.
पाटील आणि त्यांच्या सुसौभाग्य पत्नी सरपंच मॅडम योगिताताई पाटील या दोन्ही व्यक्तिमत्वांचं इथे शुभ सन्मान होतोय. खरंच आशीर्वाद कोणाचा असेल तर नक्कीच आदरणीय राजेशजी पाटील. त्यांच्या पाठीमागे कोणाचा तरी हात असतो आणि तो माझ्या आपल्या पतिदेवाचा हात अर्थातच राजेशजी पाटील आणि योगिताताई पाटील यांचा एकदा जोरदार टाळ्यानं आपण स्वागत करूया. स्त्री आहे म्हणून घर आहे, आई आहे म्हणून वात्सल्य आहे, बहीण आहे म्हणून माहेर आहे, मुलगी आहे म्हणून माया आहे, सून आहे म्हणून वंश आहे, गृहिणी आहे म्हणून घरपण आहे आणि स्त्री आहे म्हणून कुटुंब आहे म्हणून ओळख आहे आपल्या या गृहिणीची. सरपंच मॅडम योगिताताई पाटील आमचं तुमचं मनापासून स्वागत आणि स्वागत केलंय या खनखनेत या KPL अर्थात सुकापूर प्रीमियर लीग SPL 6R. प्रकाश अष्टमकर उर्फ गुड्डू अंपायर या आहेत. माळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी राखण करते मी रावजी. त्यानंतर शुभ सन्मान होईल आमच्या आयोजकांच्या वतीनं. अर्थातच मंगेशजी केणी यांना मी विनंती करेन की आपण नरेंद्रजी भोपी एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व आणि एक प्रेमळ स्वभाव ज्यांचा आम्ही सातत्यानं पाहत असतो ते नरेंद्रजी भोपी यांचा इथे शुभ सन्मान होतोय. नरेंद्रजी भोपी यांचा इथे शुभ सन्मान होतोय आमच्या केणी साहेबांच्या शुभ हस्ते. आणि नरेंद्र भोपी यांचं म्हटलं तर क्रिकेटची प्रचंड आवड आहे त्यांना आणि त्याचबरोबर एक प्रेमळ मायाळू स्वभावाचे व्यक्तिमत्व आणि त्यांचा इथे शुभ सन्मान होतोय. धन्यवाद नरेंद्रजी भोपे. आपण खरं तर सुकापूर प्रीमियर लीगला भेट दिली, ही सदिच्छा भेट तुमची अगदी आमच्या लक्षात आणि कायम राहील. हा आणि नक्कीच खरंच कारण नरेंद्र भोपे म्हटलं तर जरी हरिग्राम केवळा या गावाचे ते रहिवासी असले तरी त्यांची जन्मभूमी तर हे मामाचंच गाव आहे सुकापूर. म्हणजेच सासूरवाडी हीच, मामाचं गाव देखील हीच. म्हणजे मामाच्या गावाला येऊन बरोबर टायमिंग साधलं, बरोबर कार्यक्रम केलं आपण. सासूरवाडी देखील हीच. तर नरेंद्र भोपे आमचे मित्र आहेत, त्याबद्दल आपलं स्वागत असेल. जाऊया मैदानाच्या दिशेनं. मॅच देखील तेवढीच रंगात येते आणि हा महा इथे मात्र अतिश पाटीलच्या बॅट मधून येतोय खणखणीत षटकार. माळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी राखण करते मी रावजी. माळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी राखण करते मी रावजी. रावजी हात नका लावजी काहे कुणीतरी. रावजी हात नका लावजी काहे कुणीतरी. आणि आज गुड्डू अंपायर जसे डान्स करतात तिकडे आमचा स्मिथ देखील नाचतोय कारण त्याचाच संघ आहे आणि त्याच्याच संघाच्या बाजूनं आता फटकेबाजीला सुरुवात झाली आहे. खरं तर येतोय षटकार. संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली आता तब्बल 24 धावा. तर आदरणीय आत्मारामजी पाटील या बाकी चेंडू शॉट आणि पुल करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जातोय मिड ऑन साइडला. मिळेल फक्त एकच धाव आणि या एका धावेला षटक क्रमांक तिसरं देखील समाप्त झालं. 2 षटकांची समाप्ती
आतापर्यंत त्या गोलंदाजावर 2 षटकार लगावले फलंदाज आतिश पाटीलनं. आणि आता मात्र साईचा डावखुरा फलंदाज त्याच्या एका अंगठीला मी म्हणेन दुखापत झाली आहे, तरी देखील तो क्रिकेट खेळतोय. म्हणजे काय क्रिकेटची आवड आहे, आपल्या रक्तातच क्रिकेट आहे, नसा नसात क्रिकेट आहे. हा चेंडू या स्लो पद्धतीनं अगदी पायाच्या आतमध्ये चेंडू अगदी इनस्विंग झाला, तोपर्यंत डिक्लेअर संघाची माऊली 11 संघाच्या विरोधात. तर लगेच आत्मारामजी पाटील सुकापुरामध्ये प्रीमियर लीग मध्ये नाव गाजतय्या संघाचा, नाव गाजतय्या संघाचा. हे प्रभाकर केनी स्पॉन्सर भारी वेदिका 11चा. म्हटलं तर आपली पत्नी ज्यावेळी या ग्रामपंचायत पदावर असते त्यावेळी सर्व कार्य आपल्याला माऊली प्रसाद त्याच पद्धतीने शुभ सन्मान होतोय. त्याचबरोबर उदयजी म्हसकर ज्यांच्या खरं तर आई जननी त्यांच्या माता ग्रामपंचायत सदस्य पदावर आहेत, ते आदरणीय उदयजी म्हसकर यांचा शुभ सन्मान. तर आमचे प्रशांत म्हात्रे आयोजक हा सन्मान करतील. तर उदयजी म्हसकर यांना आपण सन्मानित करण्यात येते. त्याला स्क्रीन कॅमेऱ्याच्या समोर जरा बाजूला व्हायचं. सुकापुरामध्ये प्रीमियर लीग मध्ये, सुकापुरामध्ये प्रीमियर लीग मध्ये नाव गाजतय्या संघाचा, नाव गाजतय्या संघाचा. नंतर वसंतजी प्रभाकर के एक ज्येष्ठ यांच्या पत्नी आशा ताई अनिल उलवेकर या ग्रामपंचायत सदस्य पदावर आहेत आणि त्यांच्या शुभास्ते मात्र इथे शुभ सन्मान होतोय. लाडूचा सन्मान स्पॉन्सर गुरुनाथ पाऊली प्रसाद 11 संघ आहे सुकापूर. अतिथी देव भव. आणि या पाहुण्यांचा आदर सत्कार करून आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळूया. गोलंदाज पाहायला मिळतोय किसन आणि या गोलंदाजाच्या पहिल्याच चेंडूवर संदीपनं पलून काढल्या 2 धावा. किसन पाटील या खेळाडूचा विचार केला तर सर्वात महागडा खेळाडू केतन पाटील 9,000 सर्वात जास्त बोली या खेळाडूवर लावली आणि तिथे मात्र सर्वात महागडा केतन हा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आम्हाला माहिती अगदी चांगली मिळते. पहा यष्टीरक्षक त्याचे वडील आहेत आणि गोलंदाजी मात्र आपला पुत्र केतन करतोय. फुलटाच बॉल फुलर लेनचा चेंडू होता, चेंडू खेळलाय वाईडिश डीप मिड विकेटला येतोय, ते मात्र 2 धावा पलून काढले आहेत. आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर वाढत असताना 30 प्रेम वाघमारे, चंदू वाघमारे, संदेश शेळके आणि टीम 24 इव्हेंट्स. सेटिंग चेंज झाली बघा. राजेजी किनी या, तुम्ही नक्कीच काही कामास्तव जावं लागतोय, परंतु तुम्ही यानंतर आमचे प्रभाकर केणी कोण गावचे जावई आणि आमचे भाऊ हे यांचं आगमन झालंय. संजय पाटील आणि संजय म्हात्रे यांचं देखील स्वागत होईल. एका बाजूला स्वागत केलं जातंय तर दुसऱ्या बाजूला आपल्या या मॅचचा आपण आनंद घेतोय. तर मॅच आपण स्वागत सन्मान हा होत राहील, परंतु जसं आपल्याला वेळ मिळेल ना, एक षटक किंवा फर्स्ट इनिंग झाल्यानंतर आपण स्वागत करूया, जेणेकरून लाईव्ह स्पर्धा आहे याकडे जास्त फोकस करायचं आहे. मी विनंती असेल या आयोजकांसाठी. तर जाऊया दुसऱ्या षटकानंतर तिसरा षटक केतनचा सुरू आहे. आणि आपला वडील चेंडू पकडतोय, मुलगा गोलंदाजी करतोय आणि जर वडिलांनी चेंडू सोडला मग मुलगा चिडेल वडिलांवर. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये नातं मैत्री हे काहीच नसतं. त्यावेळी जिद्द, चिकाटी, जोश, होश हे सर्व पाहायला मिळतं या क्रिकेटमध्ये.
त्यामुळे केतन आता मात्र चांगली गोलंदाजी करण्यास सुरुवात करतोय. पहिल्या 2 चेंडूवर 2-2 दुहेरी धाबा आल्या. त्यानंतर मात्र डॉट बॉल फेकलेत या गोलंदाजांना. हा चेंडू इथे मात्र काय घडलं, वेगानं चेंडू फेकला आणि पंचांचा इशारा पहा. यस, इट इज वाईड. अगला वेगळा इशारा आणि डिक्लेअर 1 धाव. 1+1 2 धावा. कॅमेऱ्याच्या समोर कोणी उभं राहू नका. 24 इव्हेंट्स कॅमेऱ्याच्या समोर कोणी उभं राहू नका, कारण आपण स्क्रीनवर दिसता. आणि हे मॅच जे आहे ना संपूर्ण जगात पाहिली जाते, फक्त सुकापूर गावात नाही संदेशजी, तर पूर्ण जगात पाहिली जाते. साईप्रीत 24 इव्हेंट्स हे आमच्या अगदी तोंडावर आलेले शब्द आहेत, कारण एवढी प्रसिद्धी मिळवली ना साईप्रीतनं या संपूर्ण टेनिस क्रिकेटच्या जगपटलावर. आज त्यांचं प्रामुख्यानं नाव घेतलं जातं. हा चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु मिस टायमिंग झाला होता. डिक्लेअर क्षेत्र आहे. दुर्दैव म्हणावं लागेल आणि सुदैव म्हणावं लागेल. ते स्मिथ 11 संघाला मिळते 1 धाव. एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आता 33 या आकड्यावर. 33 रन्स, 33 धावा. षटक क्रमांक 3 सुरू आहे. सामना आहे 5 षटकांचा आणि पहिला मॅच आपण आनंद घेतोय. माऊली प्रतिष्ठान 11 विरुद्ध स्मिथ 11. माऊली प्रतिष्ठान, माऊली प्रसाद, पण अनेक संघांना पाहणार आहोत. माऊली प्रतिष्ठानमध्ये प्रकाश सारखा जुना खेळाडू आहे. प्लेइंग लिस्ट नाही आमच्याकडे, परंतु आम्हाला जे ओळखता येत ते प्लेयर आम्ही सांगतो. आणि संदीपसाठी हा बॉल होता. आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, परंतु काय घडलं, मैदानावर षटक समाप्तीचा इशारा येतोय. षटक क्रमांक 3 समाप्त. संघाची एकूण धावसंख्या 33 धावा. चला स्वागत सन्मान करून घेऊया आपण उर्वरित जे मान्यवर आहेत. संजय पाटील साहेब यांचा शुभ सन्मान किशोर केणी यांच्या शुभ हस्ते केला जात आहे. किशोर केणी यांच्या शुभ हस्ते संजय साहेबांचा इथे शुभ सन्मान या व्यासपीठावर. 33 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स. संजय साहेबांचा इथे शुभ सन्मान होतोय. आमचे आयोजक केणी यांच्या शुभ हस्ते. संजय म्हात्रे आपण देखील या. आज सन्मान होतोय तुमच्या खरं तर कर्तृत्वाचा. अमित पाटील यांना विनंती असेल की आपण संजय साहेबांचा शुभ सन्मान करावा. संजय साहेबांचा इथे शुभ सन्मान होतोय या मुख्य व्यासपीठावर. एकनाथ साहेब भोपी पॅव्हेलियन या कक्षामध्ये या सर्व पाहुण्यांचं स्वागत. धन्यवाद. हा चौथा ओव्हर मधला पहिला बॉल, मिस टायमिंग, हातातून पडला झेल आणि तिथे मात्र मिळतायत 2 धावा. 2 धावा वाढतायत. 35 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. मी पुन्हा एकदा विनंती करतोय या दोन्ही संघातील खेळाडूंना, आयोजकांकडनं तुम्हाला सूचना आली आहे की कोणत्याही प्रकारचा टाइमपास वेळ मात्र जास्त घेऊ नका. चौथ्या षटकातला पुढील चेंडू. गोलंदाज महेशच्या या बॉलवर जोरदार प्रहार, परंतु क्षेत्ररक्षक आहे केतन सारख्या महागड्या या लीगच्या खेळाडूंकडनं झाली चूक. झेल ड्रॉप झाला आणि तिथे मात्र मिळतायत आणखी 2 धावा. संघाच्या 2 धावा वाढल्यात धावफलकावर. 37 एकूण धावसंख्या. गोलंदाज महेश केणी जो चौथा षटक फेकतोय. 5 षटकांचा हा सामना असेल आणि चौथा षटक. सुकापूर एंड कडनं मारा करतोय, मात्र समोर फलंदाज असेल आतिश पाटील. हा चेंडू याच पंचांचा इशारा, ऑफ स्टंप सोडून जातोय. वाईड, स्क्वेअर, अतिरिक्त, नो आर्ग्युमेंट. पंचांशी कोणत्याही प्रकारची तुम्ही आर्ग्युमेंट करू शकणार नाही आहे, या लीगचा नियम आहे. आणि ज्या वेळेस एखादा धावचित किंवा बिमर चेंडू असेल त्यावेळी आपण खरं तर साईप्रीत लाईव्हचा आधार घेऊ शकाल. पंच घेऊ शकतील. नो रिव्ह्यू, खेळाडू कोणालाच रिव्ह्यू नसेल. नेक्स्ट बॉल, फुलटॉस बॉल, फुलटॉस पुल केलाय. तो पुल सक्सेसफुल, पॉवरफुल, वंडरफुल
अँड ब्युटिफुल सिक्सर. माऊली प्रसाद इलेवन संघ आहे सुकापूर गावाची जान. माऊली प्रसाद इलेवन संघ आहे सुकापूर गावाची जान. गुरुनाथ पाटील दादांचा मान, स्पॉन्सर गुरुनाथ शेठ पाटीलचा मान, तिथे होतो खेळाडूचा सन्मान. गुरुनाथ पाटील दादा गुड अंपायर साठी एकदा जोरदार टाळ्या व्हाव्यात. आणि धावसंख्या धावपलकावर 44. आपल्या सरपंच मॅडम यांनी देखील बक्षीस लावलंय. षटकार, विकेट आणि हा येतोय ओव्हर स्टेप करून खेळतोय. वाईडिश लॉंग ऑनला खणखणीत बॅक टू बॅक दुसरा षटकार. प्रीमियर लीग मधी सुकापुरामध्ये प्रीमियर लीग मध्ये नाव गाजतय्या संघाचा, नाव गाजतय्या संघाचा. हे प्रभाकर केनी स्पॉन्सर भारी वेदिका 11चा. किशोर केनी कॅप्टन भारी वेदिका 11चा. केनी स्पॉन्सर भारी वेदिका 11चा. किशोर केनी कॅप्टन भारी वेदिका 11चा. ते पंच आमच्या दिशेने वळलेत आणि यस इट इज वाईड. स्क्वेअर अतिरिक्त धाव. अतिरिक्त संधी आहे फलंदाजाला. प्रीमियर लीग लगातार तिसरा षटकार मारण्यासाठी अतिशय ऑन स्ट्राईक. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये, विकेटसाठी 100 रुपये. पहा एकूण 100 रुपये मात्र प्रत्येक षटकाराला. आणि जर षटकाराने एक मारला तिसरा तर एकूण 1000 सुकापुरामध्ये रुपये मिळतील. परंतु नाही, इथे मात्र आज डेंगातून 2 पायांच्या मधून चेंडू गेलाय सीमारेषा पलीकडे. चौकार. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. तुझ्या बोलण्याला आता मी मानलं. हे आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. तुझ्या बोलण्याला आता मी मानलं. शेजारची ही काळी बहिणा लागली डोलायला, तेव्हा लागली डोलायला. जेव्हा नवीन पोपट हा लागला मिठ मिठ बोला. अष्टमकर साहेबांचा डांस आपल्याला मारला मिळाला. उत्तम umpire. सुकापुरामध्ये प्रीमियर लीग मधी बॉल आहे. आणि मनोरंजन करतायत. एक बॉल बाकी आहे. गोलंदाज आणि लास्ट बॉल बाकी असेल. त्यामुळे तुम्ही नेहमीच राया तुमची घाई, नका लावग ठोडे बांधायला. येऊ कशी तशी मी 50 तशी मी नांदा. आता प्रयत्न. हा चेंडू मात्र यस आणि चेंडू जातोय सरळ वाईडिश लॉंगनला. क्षेत्ररक्षक केतनच्या वरून 6 धावांसाठी षटकार. सुकापूर गावाला जाऊ चला, प्रीमियर लीग बघायला. सुकापूर गावाला जाऊ चला, प्रीमियर लीग बघायला. आणि यस इथे मात्र जोरदार टाळ्या. या स्पर्धेतला पहिला लगातार तिसरा षटकार मारणारा फलंदाज आतिश पाटील. आणि सरपंच मॅडम योगिता. हो येऊ कशी तशी मी नांदायला, येऊ कशी तशी मी नांदायला. नांदायला हो येऊ थोडे लावग ठोडे बांधायला. नाईस बॅटिंग. आणि खरं तर त्यांचे पिताश्री आत्मारामजी पाटील या मॅचचा आनंद घेत आहेत.
म्हणजेच आपला मुलगा एवढा चांगला खेळतोय, मग आपली आता छाती आता मात्र गर्वाने फुगणार, अभिमानानं फुगणार. किशोर मस्कर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलं आतिशसाठी, लगातार 3 षटकार मारल्याबद्दल. कोच आहेत ते संघाचे. आणि हा संदीपसाठी वाईड यॉर्क बॉल फेकला होता, अर्थातच ऑफ स्टंपला ब्लॉकल बॉल. आणि पंच इथे घोषित करताय संदीप मस्कर बॅक टू डग आउट, धावचित बाद. आपण पाहिलं तर ज्या पद्धतीनं प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक चंद्रकांत पोपेटा, माऊली प्रसाद, ॲडव्होकेट प्रीमियर लीग बघायला माऊली भाग्यवती अर्थातच योगिताताई राजेश पाटील यांच्याकडनं 100 रुपये आणि लगातार 3 षटकारांसाठी देखील 1000. संदीप मस्कर यांचं टाळ्यांनी कौतुक केलंय, कारण चांगली फलंदाजी केली आहे. सलामीला जात असताना संदीपचं चांगलं खेळ पाहायला मिळालं. आणि संदेश एकूण संदीपच्या खेळीचा विचार केला तर 15 धावा वैयक्तिक. न्यू बॅट्समन ऑन नॉन स्ट्राईक, तर स्ट्राईकला आतिश पाटील. फुलटॉस बॉल अगदी फुलर लाईनचा चेंडू आडवा पाटने केला, डिस्पेरला क्षेत्ररक्षक फॉर्मवर झाला, तोपर्यंत लगेच मात्र 2 धावा. 2 धाव कंप्लीट. या 2 धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल, जर विचार केला, रिव्ह्यू घेतलाय. यस, हा रिव्ह्यू घेण्यात आलाय खरं तर बीमरसाठी. तर साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून आपण चेक करूया. यस, यस, फेअर डिलिव्हरी, लिगल डिलिव्हरी. आणि या चेंडूवर मिळत आहेत 2 धावा. 2 धाव्यानं संघाची धावसंख्या 66 धावा. लास्ट ओव्हर केतन पाटील, एक महागडा, सर्वात जास्त या लीग मध्ये 9000 ज्याच्यावर बोली लागली तो चेंडू. हा चेंडू खरं तर एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने खेळलाय. एक फुल्लर लेन्सचा होता, परंतु स्लो पद्धतीने होता. आणि या चेंडूवर मात्र तब्बल पलून काढल्यात आणखी 2 धावा. व्हेरी गुड बॅटिंग. आतिश पाटील हा 1 डाऊनला आलेला, इनेट नंबर 3, 3ऱ्या क्रमांकावर आलेला हा फलंदाज. 12 चेंडूमध्ये 42 धावा या आतिशच्या. 12 चेंडू 42 धावांची खेळी करतोय या मैदानावर. क्षेत्ररक्षकानं चेंडू फेकला, 2 धावा कंप्लीट. आणि या 2 धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचली आता 70. आणि वैयक्तिक आतिश पाटीलच्या धावा 44. 44 धावा. काल मात्र अमरनं या मैदानावर 40+ खेळाडूंना 46 धावा काढल्या होत्या. त्यांचा अर्थातच ज्या पद्धतीनं आतिश फलंदाजी करतोय, हा चेंडू पॅडवर आदळतोय, जोरदार प्रीमियर लीग एक बॉलच्या स्वरूपात मिळते 1 धाव. सुकापूर गावाला जाऊ चला, प्रीमियर लीग बघायला. सुकापूर गावाला जाऊ चला, प्रीमियर लीग बघायला. अर्धशतकापासून खरं तर वंचित राहील. अर्धशतकाचं स्वप्न कदाचित या मैदानावर अपूर्ण राहतोय आतिशचं, कारण बॉल शेवटचा लास्ट आहे. आणि ऑन द स्ट्राईक न्यू बॅट्समन सुयश पवार. सुयश पवारसाठी हा लास्ट बॉल. धावसंख्या धावफलकावर 71. हा आकडा गाठलाय. स्मिथ 11. आणि स्मिथ म्हणजे हास्य, आणि हसण्यासारखी, अर्थात चेहऱ्यावर हास्य येईल अशी धावसंख्या. फुलटॉस बॉल लॉंग ऑनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहे आउटफील्ड त्या ठिकाणी. पहा बाईकवाले, बाईकवाले तुम्हाला समजत नाही, मॅच सुरू आहे. आता इन्सिडेंट झाला असता. आयोजक या सर्व वाहनधारकांना आपण सूचना करा, जेणेकरून कोणताही ॲक्सिडेंट होणार नाही, याकडे लक्ष केंद्रित करा. धावा मिळत आहेत 2, परंतु याकडे लक्ष केंद्रित करा. आता थोडंसं आपण बघितलं तर आपल्या खेळाडूंनाच इजा होणार. मग 74 धावा धावफलकावर. तर आदरणीय स्वप्नीलजी भुजंग यांचं इथे आगमन होतोय. पंचायत समिती सदस्य स्वप्नीलजी भुजंग यांचं इथे शुभ आगमन होते. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. तर पुढील सामना असेल
त्या दोन्ही संघाच्या संघनायकाने टॉससाठी यायचं आहे. पहिल्या सत्राचा खेळ मात्र समाप्त झाला. 74 धावा धावफलकावर लागल्या स्मिथ 11 संघाच्या आणि माऊली प्रतिष्ठान 11 संघाच्या. माऊली प्रतिष्ठान क्रिकेट संघ यो आला नावाला. महेश पाटील रुपेश पाटील स्पॉन्सर लाभलेत संघाला. माऊली प्रतिष्ठान क्रिकेट संघ यो आला आव्हान आहे 74 धावांचं आव्हान. माऊली प्रतिष्ठान 11 संघाच्या समोर 74 धावांचं आव्हान आहे. ते स्मिथ 11 संघानं ठेवलेलं या आव्हान. आणि आपले जो खेळाडू कक्ष आहे ना, पहा सर्वांनी लक्ष केंद्रित करा. खेळाडू कक्षामध्ये ज्या चेअर्स आहेत त्या सर्वांनी मागे घ्या. तिथे एक वायर आलेली आहे, आपली लाईव्ह प्रक्षेपणची जी वायर आलेली आहे. विद्युत प्रवाह खंड झाला तर आपली लाईव्ह बंद होईल, सर्वच बंद होईल. त्यामुळे ज्या खुर्च्या आहेत थोडे मागे घ्या, त्या खुर्च्या मागे घ्या. खेळाडू कक्ष आवाज आपला जातच नाही. आयोजक आपल्याला विनंती असेल तिथे जा खेळाडू कक्षामध्ये. खेळाडू कक्षामध्ये असणाऱ्या चेअर्स मागे घ्या. तिथे वायर आहे, वायरच्या मागे घ्या. भरपूर जागा आहे. येस रुपेश 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 दादा. नेक्स्ट मॅच साठी टॉस करून घ्या. माऊली प्रसाद 11 चंद्रकांत. या कोलीबाराची शान आई तुझं देव. या कोलीबार इथे दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल टॉस साठी यायचं आहे. प्रभाकर केनी यांचा संघ चंद्रकांत पोपेटा. चला टॉस साठी यायचं आहे. माऊली प्रसाद 11 विपक्ष वेदिका 11. टॉस करून घ्यायचं आहे. टॉस केला जाईल आणि दुसऱ्या सत्राला मात्र आपण सुरुवात करणार आहोत. टॉस करून घ्यायचं आहे. किरण पोपेटा. चला टॉस करून घ्यायचंय. तर टॉस करण्यासाठी मी आमंत्रित करतोय तर मी या व्यासपीठावर अनिलजी उलवेकर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते टॉस करण्यासाठी यायचं आहे. नेक्स्ट मॅच वेदिका 11 विपक्ष माऊली प्रसाद 11. अनिल उलवेकर ज्यांच्या सुसौभाग्य पत्नी आशावहिनी अनिल उलवेकर ग्रामपंचायत सदस्य त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. नियमावली सांगा व्यवस्थित पटवून द्या. प्लेइंग 11 आपले तयार ठेवा आणि लगेच टॉस केला जाईल. या मुख्य व्यासपीठावर एकनाथ शेट रघुनाथ भोपी पॅव्हेलियन मध्ये टॉस होत आहे. माऊली प्रसाद 11 विरुद्ध वेदिका 11. चंद्रकांत पोपेटा यांचा संघ त्यांच्या विरोधात मात्र खेळेल प्रभाकरजी केणी यांचा संघ. आणि मॅच जशी सुरू होईल मात्र आपण ऐकाल पुन्हा एकदा हिंदी एक बुलंद आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि आपल्याला देखील एंटरटेनमेंट करतील आपल्या समालोचनातून. जोहे पेण गावातील आमचे साथी समालोचक आमचे म्हात्रे बंधू अमित म्हात्रे, तर यांचा आपण आवाज ऐकाल. या लगेच मॅचला सुरुवात होईल आणि तत्पूर्वी मी टॉस करण्यासाठी विनंती करेन दोन्ही संघनायक टॉस करून घ्या जेणेकरून आपण मॅच लगेच सुरू करू.
डीजे डीजे सेकंड माईक चालू करा. सेकंड हॅलो चेक करा. हॅलो थोडा इको कमी करा. हॅलो माईक चेक चेक 1 2 3 4. धन्यवाद रिवाल म्हात्रे साहेब यांचा सुमधुर आवाज आपण सर्वांनी ऐकलात. जमलेल्या तमाम क्रीडाप्रेमींचं या सुकापूर प्रीमियर लीगसाठी हार्दिक हार्दिक स्वागत. नमस्कार और सभी दर्शकों का हार्दिक हार्दिक स्वागत. लेके चलता हूं इस मैच का सीधा विवरण देने के लिए सुकापुर प्रीमियर लीग 2022 का आयोजन, और इस आयोजन में आए हुए सभी श्रोताओं का हम दिल के गहराइयों से हार्दिक हार्दिक स्वागत कर रहा हूं. जीतने के लिए यास्मीत 11 टीम ने 74 रनों का टारगेट रखा है माउली प्रतिष्ठान 11 के सामने. तो सारा जहां उसी का है जो मुस्कुराना जानता है, रोशनी भी उसी की है जो शम्मा जलाना जानता है. हर जगह मंदिर मस्जिद गुरुद्वारे है, लेकिन ईश्वर तो उसी का है जो सर झुकाना जानता है. प्रकाश केनी और महेश केनी दोनों भाई मैदान के अंदर है, लेकिन गेंदबाजी की जिम्मा संभालने के लिए संदीप मस्कर. 74 का पीछा. पहला मैंडेटरी पावर प्ले. मैच शुरू होने जा रही है. अंपायर गुड्डू साहब हमें इशारा देंगे. सुकापुर प्रीमियर लीग का ये जानदार शानदार वजनदार और हरी झंडी मैच शुरू. राइट आर्म राउंड विकेट से गेंदबाजी करने के लिए तैयार है गेंदबाज प्रकाश केनी. संदीप मास्कर तैयार है गेंदबाजी करने के लिए. पहली दफा गेंद को खेलने के लिए तैयार है. 74 का ये टारगेट है. लेफ्ट आर्म और द विकेट. पहली गेंद फुल टॉस थी, लेकिन इसी बीच मामला बनेगा. ओ ये मौका आया था, लेकिन शॉट एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी इस बार देखा जाए शॉट मिड विकेट के ऊपर थोड़े फंबल हो गए और पहला रन मिला. पहला रन बहुत ही महत्वपूर्ण होता है. जिंदगी की पहली चीजें, चाहे आपका पहला प्यार हो या पहला दोस्त हो या पहला क्लास हो, आपके लिए हमेशा बहुत ही महत्वपूर्ण है. उसी तरह से रनों का सिलसिला जारी हुआ. पहला रन मिला प्रकाश केनी को और पहले रन के साथ माउली प्रतिष्ठान 11 टीम का खाता ओपन हो चुका है. स्कोर 1. महेश केनी तैयार है खेलने के लिए. इस बार पैरों के ऊपर गेंद लगी हुई है. एक सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता. स्कोर पहुंचा 2 के घर में. दोनों बल्लेबाजों ने अब अपना खाता ओपन किया. दोनों भाई मैदान के अंदर है. माउली प्रतिष्ठान 11 टीम को जीतने के लिए 74 का टारगेट. 30 गेंदों में 74 चाहिए. अनिश्चितताओं का खेल क्रिकेट है. फुल टॉस गेंद हवा में जरूर, लेकिन क्या शॉट मिड विकेट वाले देख रहे हैं. पकड़ लिया कैच. विकेट ड्रेसिंग रूम में. बैक टू द डगआउट. प्रकाश केनी 1 रन बना के माउली प्रतिष्ठान 11 टीम को पहला झटका लगता हुआ 2 रन पे डीजे. या कोली बाऱ्याची शान आई तुझं देऊल. हेलो अच्छी बॉल तो हॅलो हॅलो. आणि या ठिकाणी टॉस होतोय. नाणेफेकीचा कौल होतोय.
अनिलजी उलवेकर यांच्या शुभ हस्ते वेदिका 11 विपक्ष माऊली प्रसाद. माऊली प्रसाद विरुद्ध वेदिका 11 असा हा टॉस केला जातो अनिलजी उलवेकर यांच्या शुभ हस्ते आणि टॉस का बॉस माऊली प्रसाद 11 संघाच्या बाजूने लागलेला आहे. संदीप आवाज वाढवा. संदीप भास्कर की अगली गेंद अच्छी बॉल थी फुलर लेन की ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला है. एक सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ या माऊली प्रतिष्ठान 11 टीम का स्कोर पहुंचा है 4 के घर में. हेलो 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 भाई चेक चेक हेलो ठीक है. हेलो हॅलो 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 तर सेटिंग चेंज झाली बा डीजे मास्टर. हॅलो 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 माईक चेक हॅलो माईक चेक 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 हॅलो हॅलो माईक चेक हॅलो माईक चेक हां हॅलो माईक चेक चेक हॅलो हॅलो माईक चेक 1 2 3 चेक हॅलो 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 सुकापूर प्रीमियर लीग धमाका 2022 यस. और इस बार सीट किया डीप स्क्वायर बॉन्ड लाइन के नजदीक थी लेकिन बढ़िया क्षेत्ररक्षण हुआ. यहां मिलेंगे 2 रन और 2 आगे बढ़ता स्कोर पहुंचा है 8 के घर में. नए गेंदबाज आए पंकज पोपेटा. 74 का टारगेट है यह माऊली प्रतिष्ठान 11 टीम को जीतने के लिए और जोरदार हिट करने के गेंद चली गई. एक सिंगल मिलेगा अंपायर का इशारा आया और एक सिंगल के साथ माऊली प्रतिष्ठान 11 टीम का स्कोर 9 के घर में 1 विकेट के नुकसान पे. यहाँ थोड़े से तड़के जोर जोर से लगाना पड़ेगा यानी कि छक्के और चौकों की बौछार करना पड़ेगा क्योंकि यह सिंगल डबल से ज्यादा आपका फायदा नहीं हो सकता है और इस हालात में आप शानदार बल्लेबाजी कर सकते तो ये टारगेट को आप पूरा कर सकते. राहुल के स्ट्राइक के ऊपर स्लोअर गेंद आई है. इस बार देखा जाए कि आप में खेला हुआ है कवर के खिलाड़ी ने गेंद को फील्ड किया जाकर एक सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता स्कोर पहुंचा है 10 के घर में. 10 पे स्कोर जा चुका है. शानदार जानदार आयोजन सुकापुर प्रीमियर लीग 2022 का. पंकज पोपेटा राइट आर्म और विकेट स्लोवर डिलीवरी लेकिन इस प्रकार देखा जाए लेग स्टंप के बाहर है. अंपायर ने उसे वाइड घोषित किया. एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता स्कोर जसं जीवात जीव घुटमळ तसं फिरतीच वाढतंय बळ तुझ्या तोंडाला तोंड माझं गजन हे बघून दुश्मन जळ. और जोरदार हिट करने गए हैं डीप मिड विकेट के ऊपर गेंद चली गई है. खिलाड़ी मौजूद है जहां एक सिंगल जरूर मिलेगा और ये खराब थ्रो आया था लेकिन बैकअप के लिए सुकापुरामध्ये प्रीमियर लीगामध्ये तर सर्वांना विनंती असेल की सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था केलेली आहे. हे
नंतर आपण भोजनाचा आस्वाद घ्यायचा. डीजे मास्टर आपले गाणी लाईव्ह मध्येच लागतात, ते बंद करा. और इसी बीच कर दिया है दो. हेलो 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 भाई चेक थोड़ा पेज दे. और ये कहते हैं. तो इसी के साथ ये दूसरा ओवर खत्म हो चुका है और दो बन चुके हैं 14 एक विकेट के नुकसान पे. हे प्रभाकर केनी स्पॉन्सर भारी वेदिका 11 तो जीतने के लिए मेरे हिसाब से अभी तक 60 रनों की जरूरत है. आने वाले 18 गेंदों में 60 रन चाहिए और 60 रन इकट्ठा करना है. तो इस हालात में माउली प्रतिष्ठान 11 के खिलाड़ियों को अब छोर बदलना पड़ेगा. ठोकम ठोक, क्योंकि क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है. श्री छत्रपति शिवाजी महाराज क्रीडा मैदान सुकापुर का ये काफी शानदार जानदार मैदान है. यहाँ पर्पल और हमारी ऑरेंज कैप आई है. सभी खिलाड़ियों के लिए, सभी के लिए भोजन का एक आनंद आप ले सकते हैं. लेकिन ये गेंद दिशाहीन भट्ट की गेंद लेग स्टंप के बाद अंपायर गुड्डू साहब जी ने उसे वाइड घोषित किया. एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता, स्कोर पहुंचा है 15 के घर में 16 के घर में. टीम का स्कोर 16 एक विकेट नुकसान पे. आतिश पाटिल सोलह रन बन चुके हैं. तोड़ फोड़ की जरूरत है और जोरदार हिट करने गए थे लेकिन संपर्क हुआ नहीं है. विकेट कीपर ने अपील की थी, इस बार स्टंपिंग जरूर की थी, लेकिन यहाँ बल्लेबाज पॉपिंग क्रीज के अंदर सुरक्षित है. यहाँ कोई हानि नहीं, कोई नुकसान नहीं है. टीम का स्कोर रुका हुआ है 16 के घर में एक विकेट के नुकसान पे. फुल टॉस ये गेंद थी लेकिन नो बॉल का इशारा आया है. नो बॉल अंपायर ने इस बार देखा जाए. डायरेक्ट गेंद बाहर गई है तो अगली गेंद फ्री हिट है. फ्री हिट इसका मतलब बल्लेबाज के पास एक सुनहरा टाइमिंग है. बल्लेबाज इस गेंद के ऊपर आजाद है खेलने के लिए. इनके पास एक लाइसेंस है और इनके पास एक लॉटरी है. आतिश पाटिल को क्या छक्का लगाए. शॉर्ट पिच गेंद थी लेकिन इस बार डीप मिड विकेट के ऊपर खेला हुआ शॉट. एक सिंगल जरूर मिलेगा. फ्री हिट की गेंद के ऊपर ज्यादा रन नहीं आए मगर एक सिंगल आया और एक सिंगल के साथ माउली प्रतिष्ठान 11 टीम का स्कोर पहुंचा है 19 के घर में. 16 गेंदों में 55 रन चाहिए. 55 रन इकट्ठा करना है. ऐसा कोई बड़ा हिट नहीं आया अभी तक बल्ले से. और ये बार फुलर लेन की ये गेंद थी, यॉर्कर फेंकी हुई थी, इसे खोद के निकाल दिया. एक रन चुरा लिया, दूसरे के लिए भाग रहे और इसी के साथ ये थ्रो को कैरी नहीं कर सके. 2 रन इकट्ठा किया और 2 रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता. स्कोर पहुंचा है माउली प्रतिष्ठान 11 टीम का 21. 53 रन चाहिए. अभी तक जीतने के लिए 53 रनों का टारगेट है. स्ट्राइक के ऊपर खेले बल्लेबाज राहुल केनी और इस बार विकेट कीपर गेंद को ना पकड़ सके. डिक्लेयर जोन में गई गेंद, एक सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता. स्कोर पहुंचा है 22 के घर में 2-2. लॉस ऑफ 1 विकेट. शानदार तरीके से सुकापुर प्रीमियर लीग का आयोजन और नियोजन आप सभी लोग देख रहे हैं. श्री छत्रपति शिवाजी महाराज क्रीडा मैदान सुकापुर का है.
हेलो 21 स्कोर पहुंचा है, 22 पहुंचा स्कोर। और अच्छी बॉल थोड़ी टर्न हो गई टप्पा पड़ने के बाद, गेंद बल्ले का कोई संपर्क हुआ नहीं है, गेंद डॉट चली गई है। परिवर्तन लाया गेंदबाजी में महेश केनी को, इस बार देखा जाए चकमा दिया गेंद ने। रन ज्यादा चाहिए, गेंदें कम है, इस हालत में कोई बाउंड्री छक्का देखने को नहीं मिल चुका है। इस बार देखिए स्पिनिंग चल रही है, लेग कटरी हो रही, गेंद स्टंप के ऊपर से चली गई है, गेंद बल्ले का संपर्क हुआ लेकिन डिक्लेयर 1 रन मिल जाती है। तो एक सिंगल के साथ यहाँ मावली प्रतिष्ठान 11 टीम का स्कोर पहुंचा है 23। 3 ओवर खत्म हो चुके हैं। जीतने के लिए मेरे हिसाब से यहां देखा जाए तो 53 रन चाहिए, 51 रन चाहिए और तो दीजिए। हाँ धन्यवाद डीजे मास्टर। 12 चेंडू मध्ये 51 धावांची गरज। यस हम विनती करते हैं अंपायर जी को कि ज्यादा टाइम पास करने की कोई जरूरत नहीं है। रोनित मस्कर आए हैं, 25.50 का रिक्वायर्ड रन रेट है। तो अभी तोड़फोड़ करना पड़ेगी, छक्कों की बौछार करना पड़ेगा। इस बार देखा जाए ऑन साइड के ऊपर खेला हुआ शॉट, डीप स्क्वायर ले खिलाड़ी गेंद को उठाने आए। जब तक एक सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर पहुंचा है 24 के घर में 11 गेंदे जीतने के लिए 50। 11 चेंडू आणि 50 धावांची गरज। परंतु या स्पर्धेमध्ये आम्ही शिस्तबद्ध संघासाठी देखील पारितोषिक आहे। जो संघ शिस्तबद्ध पद्धतीने खेळेल त्याला देखील पारितोषिक आहे आणि जास्त विकेट जास्त धावा अर्थातच ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप ही देखील आपल्याला पाहायला मिळते। बिल्कुल। और इसी बीच बैकफुट पर गए, हवा में जरूर गेंद है और इसी बीच दूसरा कैच ड्रॉप हो गया है, मगर यहाँ सिंगल मिल रहे। मेरे हिसाब में मावली प्रतिष्ठान 11 टीम आपको रन इकट्ठा करना है, तो ऐसे आप सिंगल डबल करेंगे तो कोई टेस्ट नहीं है, ध्यान में रखिए। टीम का स्कोर है 25 के घर में। और बैकफुट पर गए, पुल किया है, डीप स्क्वायर लेग के ऊपर शानदार कैच लिया। विकेट नंबर दूसरा ड्रेसिंग रूम में रोनित मस्कर को मिली सफलता। रोनित मस्कर को मिली सफलता और सफलता मिली या स्मिथ 11 टीम को। और थोड़ा सा यहाँ प्रेशर आता हुआ मावली प्रतिष्ठान 11 टीम को। डीजे हाँ नक्कीच, एकच राजा छत्रपती शिवाजी राजा। नए बल्लेबाज अमोल केनी, रोनित मस्कर की अगली गेंद, फुल टॉस गेंद हवा में लेकिन गैप में 1 बाउंड के साथ गेंद चली गई सीमा रेखा का दर्शन लेने के लिए। 4 रन। जसं जीवात जीव घुटमळ तसं पीरतीच वाढतंय बळ, तुझ्या तोंडाला तोंड माझ मेळ, गजन हे बघून दुश्मन जळ, वर ढगाला लाग। 29 स्कोर पहुंचा है। 45 रनों की अभी तक जरूरत है। फुल टॉस गेंद जरूर लेकिन कवर के खिलाड़ी दायरे के अंदर है, पकड़ लिया कैच, बॉटम एज लगी है। और विकेट नंबर तीसरा ड्रेसिंग रूम में राहुल केनी चले बैक टू द डगआउट अपनी टीम के लिए। मेरे हिसाब से उन्होंने जो रन इकट्ठा किया, 1 बाउंड्री 1 डबल और 3 सिंगल के साथ यहाँ 9 रनों की पारी खत्म हो गई। 29 पे चौथा विकेट गिरता हुआ मावली प्रतिष्ठान 11 टीम का। डीजे प्रशांत
हाँ धन्यवाद डीजे। नए बल्लेबाज रुपेश पाटिल, रोनित मस्कर एक सुंदर गेंदबाजी कर रहे हैं अपनी टीम के लिए। सुनील मनोहर गावस्कर स्टैंड, और इस प्रकार ऑफ स्टंप के ज्यादा बाहर गई है, दिशा से भटक गई गेंद, अंपायर जी ने उसे वाइड घोषित किया। तो एक सिंगल के साथ स्कोर 30 के घर में जीतने के लिए अभी तक मेरे हिसाब से या 44 रनों की जरूरत है। 7 गेंदे 44 रन, और घुटनी टेक कर खेलने का प्रयास किया था, ओवर की समाप्ति हो चुकी है। याच दरम्यान भाई संतोष शेठ खुटले यांचं इथे शुभागमन होत आहे। या भाई आपलं स्वागत असेल। शुभम वडापावचे ओनर भाई संतोष शेठ खुटले आणि ओले गावचे जावई, लाडके जावई, ओले गाव म्हणजे आमचाच। या जावई, भाऊजी या, भाऊजी स्वागत असेल। 6 गेंदे और जीतने के लिए 44 रन चाहिए। सेकंड यानी कि अपने टीम के लिए अंतिम ओवर और खुद के लिए दूसरा ओवर। 6 गेंदों के ऊपर 44 यानी कि आप देख सकते हैं कि 6 भी छक्के मार सकते तो कठिन बनेगा, लेकिन क्या बल्लेबाजी इतनी धाकड़ नहीं हुई मावली प्रतिष्ठान 11 टीम की। अच्छी बॉल, बहुत अच्छी बॉल फेंकी थी, गेंद बल्ले का संपर्क हुआ नहीं है। और क्रिकेट में कहते हैं ना कि चकमा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता, और हमारे जो सीनियर कमेंटेटर थे परदेशी साहब, उन्होंने कह दिया था कि उनके जमाने में कि डॉट गेंद के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता है। थोड़ी सी स्पिनिंग जरूर चल रही, बैक फुट पर गए, गेंद को खेला है काउ कॉर्नर के क्षेत्र में, खिलाड़ी वहां तैनात है, एक जरूर सिंगल मिलेगा और सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता 31। जीतने के लिए 4 गेंदे और 43 रन चाहिए। मुश्किल है यह मैच निकालना मावली प्रतिष्ठान टीम के लिए। इस बार देखिए गेंद कैसी कट हो रही, जैसे हमारे रिवाल मादरे साहब उस जमाने में बॉल को कट करते थे, उसी तरह से आपके आंखों के सामने गेंदबाजी थोड़ी सी कटर चल रही है। और पूरी तरह से देखा जाए तो मावली प्रतिष्ठान 11 टीम को बांध के रखा है। बिल्कुल ये प्रीमियर लीग है। ये देखिए टॉपेज लगा हुआ है हवा में, लेकिन विकेट कीपर गए थे पकड़ने के लिए। एक सिंगल मिलेगा, अंपायर गुड्डू जी ने इशारा दिया। एक सिंगल के साथ स्कोर पहुंचा है 32 के घर में। मैच में मेरे हिसाब से औपचारिकता बाकी है। अब ये मैच जीतना मावली प्रतिष्ठान 11 टीम के लिए कठिन और कठिन ही बन चुका है। जीत अर्जित करने में स्मिथ 11 टीम की जो बल्लेबाजी धाकड़ हुई और उसके बाद उनकी गेंदबाजी जो हुई है, उसी तौर के ऊपर मावली प्रतिष्ठान 11 टीम इस लक्ष्य का पीछा करने में असफल बने। जरूर आगे निकले थे मगर सिंगल रन मिलेगा, लेकिन फायदा नहीं कुछ होगा मावली प्रतिष्ठान 11 टीम के लिए। एक के साथ स्कोर आगे बढ़ता, लेग बाई का इशारा अंपायर गुड्डू साहब की तरफ से। स्कोर 33 के घर में, एक बॉल शेष है। जबरदस्त क्रिकेट चल रहा है, आप सभी लोग देख रहे हैं। और एक बार फिर से ऑन साइड के ऊपर खेला है। यहाँ मेरे हिसाब से 42 रनों से इस मैच को जीता है। बड़ी जीत अर्जित की है स्मिथ 11 टीम ने। पहाड़ों से जो टकरा जाए उसे तूफान